नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। पोलीस स्टेशन तत्कालीन पीआय संदीप बुवा हे खोटी माहिती देऊन वरिष्ठ अधिकारी यांना गुमराह करून दिशाभूल करून अर्जदारांना न्याय मिळवण्यापासून वंचित ठेवतात। पोलीस स्टेशनच्या हद्दीत गैरकानूनी काम होतात, त्यांना सहकार्य करतात। तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मदरसे चालतात, अवैध कामं होतात, पैशाची हेराफेरी होते, कोणाची जमीन कोणीही हडपली जाते, परंतु कोणतीही चौकशी होत नाही। एका पोलीस स्टेशनमध्ये 21 अर्ज जर का एका व्यक्तीचे असतील तर असे किती लोकांचे अर्ज पेंडिंग असतील, मोठा प्रश्न आहे। सीपी सर जेव्हा त्यांना निर्देश देतात की चौकशी करून अहवाल सादर करा, परंतु त्यांनी आजपर्यंत गैरअर्जदारांशी त्यांची साठगाठ असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत अर्जाला पेंडिंग ठेवले, बदली झाली आणि ते आपले सगळे अर्ज तिथून सोबत घेऊन गेले। काय हा कायदा आहे की पोलीस स्टेशनमधून बदली झाली म्हणून तुम्ही प्रकरण घेऊन जायचे? अर्जदार न्यायासाठी कोणाकडे जाईल किंवा अर्जदाराला न्याय कसं मिळेल, त्या अर्जावर चौकशी कधी होईल, गुन्हेगाराला कधी बेड्या टाकतील, कधी कोणाला न्याय मिळू शकेल त्या पोलीस स्टेशनमधून? माझ्या पोलीस स्टेशनचा पोलीस संरक्षण अर्ज 1.5 वर्षापासून पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे। त्याच्यावर आजपर्यंत पोलीस स्टेशनकडून तो सीपी कार्यालयापर्यंत पोहोचला नाही, तर मला संरक्षण मिळणार का? जर मला सुरक्षा नाही मिळाली, मला अगर काही जीवहानी झाली, त्याच्यासाठी जबाबदार पीआय संदीप बुवा किंवा त्यांचे सहकारी जे कोणी आहेत ते राहतील, असं गृहीत धरून तुम्ही समोर मी जर नसली व्यवस्थेत, त्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया, माझे हे शेवटचे शब्द समजून तुम्ही त्या गोष्टीला रेकॉर्ड करू शकता। संदीप बुवा सरांनी ज्या प्रोग्राममध्ये 168चा नोटीस होता, त्या 168च्या नोटीसच्या उल्लंघन होत होता, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही। त्यांनी स्वतः तो नोटीस दिलेला आहे। ज्या प्रोग्राममध्ये VIP आले नसताना त्यांना VIP आले म्हणून पोलीस बंदोबस्त लावला, त्या पोलीस बंदोबस्ताचा किती खर्च लागला, तो खर्च संदीप बुवा सरांच्या पगारातून पोलीस विभागाने घ्यावा अशी माझी विनंती आहे। अर्ज चौकशी करून न्यायपूर्ण आणि न्यायप्रविष्ट प्रक्रिया व्हायला पाहिजे आहे। जनतेच्या प्रत्येक तक्रारी कार्यालयीन त्यांच्या व्यतिरिक्त, पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही, म्हणून पोलीस विभागाने न्यायपूर्ण निर्णय करून जनतेला न्याय द्यावा अशीच माझी विनंती। संदीप बुवा यांनी खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन जे तुमची दिशाभूल केली, अधिकाऱ्यांची दिशाभूल केली, त्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला, तर तुम्ही का त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता काही करणार आहात का? माझ्याकडे त्यांनी दिलेला तो पुरावा आहे, पोलीस स्टेशनकडून स्वतः पुरावा मिळालेला आहे। DCP, SCP, CP, मी आणि इतर लोक जेव्हा मीटिंगमध्ये बोलवले, प्रलंबित प्रकरणाच्या विचारातच ती मीटिंग होती, त्यावेळेस त्यांनी राजा भोसलेच्या नावाने बक्षीसपत्र, दानपत्र आहे म्हणून संबोधित केले। दानपत्र एक मोठा एव्हिडन्स होतो। पीआय संदीप बुवा एक मोठे शासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी दिलेले बयान न्यायपूर्ण आहे, म्हणून तो माझ्यासाठी आवश्यक होता। माहिती अधिकारात जेव्हा माहिती मागितली, त्यांनी 1 महिन्याच्या नंतर मला माहिती दिली की अभिलेखावर उपलब्ध नाही, म्हणजे असा कोणताच दस्तावेज त्यांच्याकडे नसताना खोटी माहिती देऊन CP साहेबांची दिशाभूल केली, जेणेकरून मला न्याय मिळू शकणार नाही। आणि माझ्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीतरी खोटे वक्तव्य करून मला बदनाम करण्याची कोशिश संदीप बुवा सर करतात, हे मी स्पष्ट समोर सांगत आहे। आता तुम्ही प्रकरणाला घेऊन कोर्टामध्ये जाणार आहात का? प्रकरण कोर्टासारखं नाही, उच्च न्यायालयासारखं झालेलं आहे। कारण कोर्टात जाण्यासाठी छोटी लेवल राहिली तर कोर्टातही जाऊ शकतो माणूस, पण हे प्रकरण पोलीस विभागासाठी प्रश्नचिन्ह आहेत।
CP साहेबासाठी प्रश्नचिन्ह आहेत. जेव्हा पोलीस विभागात जे कोणतेही कार्य राहतात तर PI प्रश्नार्थक चिन्ह नसतो, CP साहेब प्रश्नार्थक चिन्ह असतात. पोलीस विभागाला गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक किंवा CP यांना बोलवला जातो, PI ला बोलवला जात नाही. पण काम कोण करतो? PI करत आहे आणि त्याचे उत्तर द्यायचं कोणाला आहे? CP साहेबांना आहे. म्हणजे कुठेतरी चुकीचे कार्य होत आहेत, म्हणून हे कार्य थांबले पाहिजे आणि CP सरांनी याच्यावर लक्ष देऊन, तरी नेहमी महिन्यात CP सर मिटिंगा घेतात आणि सगळ्यांना बोलवून ते करतात. पण त्यांच्या शब्दाला किती महत्त्व देतात पोलीस स्टेशनचे PI हे महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या शब्दाला महत्त्व देत नाही. PI आपल्या लेवलवरती काहीतरी करतात गोळाबेरीज, त्याच्यामुळे हे जनतेला न्याय मिळत नाही. तुमची जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ते रजिस्टर्ड आहे? रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी आहे, म्हणून मी माननीय मंत्रालयातही त्या रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावरच मी मंत्रालयात उभी होतो. पोलीस महासंचालक पोलीस प्राधिकरण म्हणून आहे पोलिसांच्यासाठी. त्या प्राधिकरणातही जेव्हा मी प्रकरण टाकलं, त्या प्राधिकरणाने म्हटलं की अर्जदार म्हणजेच का पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, त्याला तो दर्जा राहतो, जमीन मालक किंवा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर एक वस्तू आहे, वेगळी वेगळी नाही. त्याच्या ठिकाणी बयान, अर्ज, सगळ्या वस्तू त्याची जबाबदारी पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला असते. मी असतो, कोणी XYZ.